सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2025 महाराष्ट्रातर्फे 1161 जागांसाठी सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती निघाली होती, ज्यामध्ये स्वीपरचं पद होतं आणि कुकचं सुद्धा पद होतं आणि भरपूर विद्यार्थ्यांनी जो फॉर्म भरला होता तो स्वीपर पदामध्ये आणि कुक पदामध्ये फॉर्म भरला होता। तर सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची 1161 जागांसाठी ही भरती एप्रिल मे महिन्यामध्ये निघाली होती आणि या भरतीचे फॉर्म भरून घेतले आहे, लक्षात ठेवा। आणि आता भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीचे ॲडमिट कार्ड कधी येणार आहे, हॉल तिकीट कधी येणार आहे, त्याचबरोबर ग्राउंड कोणत्या महिन्यामध्ये चालू होणार आहे, त्याचबरोबर सेंटर कोणकोणते भेटणार आहे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना, तर हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आणि ही जी भरती सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची होती, तर या भरतीमध्ये ट्रेड टेस्ट सुद्धा होणार आहे, लक्षात ठेवा। तर कुकचा ट्रेड टेस्ट कशा प्रकारे असणार आहे, स्वीपर पदाचा ट्रेड टेस्ट कशा प्रकारे असणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, ग्राउंड कशा प्रकारे असणार आहे, निवड प्रक्रिया काय, पुढची प्रक्रिया पूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला, कोणकोणत्या गावापर्यंत पोहोचून राहिला। तर पहा, सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची 1161 जागांसाठी भरती आली होती एप्रिल मे महिन्यामध्ये, फॉर्म भरून झालेले एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर मे महिन्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो फिजिकल होतं बीएसएफ हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्रियलचं, ते फिजिकल झालंय, त्यामध्ये सुद्धा 1600 मीटर रनिंग होतं। आता त्यांचं पूर्ण ते ग्राउंड या ठिकाणी उरकलेलं आहे, एक लक्षात ठेवा। तर आता जे फिजिकल या ठिकाणी होणार आहे, या सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीचे फिजिकल या ठिकाणी होणार आहे। तर या भरतीचं ॲडमिट कार्ड कधी येणार आहे, हॉल तिकीट कधीपर्यंत येणार आहे, सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन 1161 जागांसाठी ही भरती निघाली होती 10वी पाससाठी। तर या भरतीचं जे हॉल तिकीट आपल्याला जवळपास जुलैच्या एंडिंगला या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आणि त्याचबरोबर आपलं जे या ठिकाणी ग्राउंड आहे, तर सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीचं जे ग्राउंड आहे हे ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये या भरतीचं ग्राउंड होणार आहे, लक्षात ठेवा। तर आतापासून फिजिकलची तयारी चालू ठेवा, रनिंग आतापासून चालू ठेवा, त्याचबरोबर ट्रेड टेस्टची सुद्धा तुम्ही तयारी करू शकता, ते पुढे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर आता मेन या ठिकाणी सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये सेंटर कोणतं भेटणार आहे महाराष्ट्रामध्ये, तर पहा एक सर्वात जास्त मुलांना जे सेंटर भेटणार आहे तर ते नागपूर सुद्धा भेटणार आहे, असं तुम्हाला कोण सांगू राहिलो। तर याच्या अगोदर बीएसएफ हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्रियलचं ग्राउंड होतं, तर सर्वात जास्त मुलांना जे सेंटर भेटलं होतं नागपूरचं भेटलं होतं सीआरपीएफचं। तर जास्त चान्स आहे की नागपूरमध्ये या ठिकाणी फिजिकल होण्याची दाट शक्यता, कारण की त्या ठिकाणी सीआरपीएफचं सेंटर आहे। तर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो सीआयएसएफचं आपल्या या ठिकाणी फिजिकल होणार आहे, लक्षात ठेवा। किंवा मग पुणे झालं, मुंबई झालं, त्याचबरोबर लातूर झालं, त्याचबरोबर नाशिक झालं, तर ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा फिजिकल होण्याची दाट शक्यता आहे, लक्षात ठेवा। तर महाराष्ट्रामध्येच आपलं फिजिकल होणार आहे सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीचं, आणि फिजिकल झाल्यावर ट्रेड टेस्ट सुद्धा त्या ठिकाणी असते, लक्षात ठेवा। तर जास्त करून चान्सेस आहे पोरांना नागपूर सेंटर या ठिकाणी भेटू शकते। तर सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियाचं जर पाहिलं तर यामध्ये सर्वात अगोदर ग्राउंड आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये यामध्ये ट्रेड टेस्ट आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये पेपर असणार आहे, चौथ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकल अशी प्रोसेस आहे। तर सर्वात अगोदर आपलं या भरतीमध्ये काय आहे, ग्राउंड आहे सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये। तर यामध्ये उंचीचा जर विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 155 सेंटीमीटर लागते, छाती 78 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली या भरतीमध्ये भरली पाहिजे। आणि त्याचबरोबर सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये ग्राउंडचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी पहिला जो इव्हेंट आहे तर 1600 मीटर रनिंग यामध्ये, आणि 1600 मीटर रनिंग आपल्याला 6.5 मिनिटांमध्ये मारायचे आहे। जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग हे 6.5 मिनिटांमध्ये मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्यांचा सुद्धा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 6.5 मिनिटांपेक्षा जास्त गेला तर त्यांना फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। आता बीएसएफ हेड कॉन्स्टेबलचं ग्राउंड होता नागपूरला, भरपूर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सेंटर होतं, तर त्यामध्ये सुद्धा 1600 मीटर रनिंग होतं 6.5 मिनिटांमध्ये। मुलांना त्या ठिकाणी 1 सेकंड जरी जास्त गेला तर त्या विद्यार्थ्यांना फेल केलं गेलं होतं त्या ठिकाणी, एक लक्षात ठेवा। तर खूप यामध्ये इम्पॉर्टंट आहे ग्राउंड। आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 800 मीटर रनिंग आणि 800 मीटर रनिंग आपल्याला 4 मिनिटांमध्ये मारायची आहे। ज्या पण महिला उमेदवार 800 मीटर रनिंग 4 मिनिटांमध्ये मारणार आहे त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्यांचं सुद्धा 4 मिनिटांपेक्षा जास्त टाइम आला 800 मीटर रनिंगचा तर त्या महिला उमेदवारांना जागेवर फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। अशा प्रकारे आपलं ग्राउंड होणार आहे। आणि ग्राउंड झाल्यानंतर
दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला काय असणार आहे, ट्रेड टेस्ट. आता ट्रेड टेस्ट कशा प्रकारे असणार आहे, कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती निघाली होती. तर यामध्ये बरेच काही जागा होत्या, म्हणजे 10 प्रकारचे पद यामध्ये होते. तर पहिलं जे पद होतं कुक होतं. तर कुकमध्ये आपलं या ठिकाणी ट्रेड टेस्ट कशा प्रकारे होणार आहे, तर कुक पदामध्ये आपल्याला स्वयंपाक बनवून दाखवावं लागणार आहे ट्रेड टेस्टमध्ये. जसं भात बनवून दाखवावं लागणार आहे, त्याचबरोबर पोळी तुम्हाला बनवून दाखवावं लागणार आहे, त्याला चपात्या सुद्धा म्हटलं जाते. त्याचबरोबर तुम्हाला चिकनची सुद्धा भाजी बनायला लावू शकते. त्याचबरोबर दाल तडका सुद्धा तुम्हाला बनायला लावू शकते, सांबार, इडली इत्यादी. ठीक आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला अंड्याची भाजी सुद्धा बनवायला लावू शकते, मासळीची सुद्धा भाजी आपल्याला बनवायला लावू शकते, खीर सुद्धा आपल्याला बनवायला लावू शकते. ह्या पदार्थापैकी आपल्याला पदार्थ बनवायला लागणार आहे कुक पदामध्ये, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि दुसरं जे पद आहे तर ते बूट मेकर कॉबलरचं होतं. तर त्यामध्ये आपल्याला बुटाची पॉलिशिंग करावं लागणार आहे, बूट आपल्याला शिवून दाखवावं लागणार आहे. त्याचबरोबर बुटाला आपल्याला या ठिकाणी त्या स्टूलवर सुद्धा ठेवून दाखवावं लागणार आहे, म्हणजे तयार सुद्धा करून दाखवावं लागणार आहे. हे काही काम करावं लागणार आहे. टेलरमध्ये जर पाहिलं, टेलर पदामध्ये जे ट्रेड टेस्ट असणार आहे, टेकिंग मेजरमेंट आपल्याला घ्यावं लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला जे युनिफॉर्म सुद्धा शिवून दाखवावं लागणार आहे, त्याचबरोबर कापड आपल्याला कापून दाखवावं लागणार आहे. हे काही काम त्या ठिकाणी ट्रेड टेस्टमध्ये घेतलं जाणार आहे. बार्बरमध्ये जर पाहिलं तर कटिंग आपल्याला केस कापून दाखवावं लागणार आहे, त्या ठिकाणी दाढी कापून दाखवावं लागणार आहे, त्यांना कटिंग सुद्धा करून त्यांना दाखवावं लागणार आहे. अशा प्रकारे ट्रेड टेस्ट असणार आहे बार्बर पदामध्ये. त्यानंतर वॉशरमॅनचं पद आहे. वॉशरमॅन पदामध्ये जर पाहिलं तर वॉशिंग आपल्याला त्या ठिकाणी पाणी त्या ठिकाणी मारून दाखवावं लागणार आहे. त्याचबरोबर खाकी जे वर्दी येतात ते आपल्याला धुवून दाखवावं लागणार आहे त्यांना. त्याचबरोबर आपल्याला टोनिंग ऑफ वुलन टेरी कॉटन युनिफॉर्म. ठीक आहे. तर हे काही आपल्याला काम त्या ठिकाणी करावं लागणार आहे. आणि स्वीपर पदामध्ये जर पाहिलं तर सर्वात जास्त मुलांनी जो फॉर्म भरला होता स्वीपर पदामध्ये फॉर्म भरला होता CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये. तर स्वीपर पदामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, झाडीव मारून दाखवावं लागणार आहे. एका रूममध्ये आपल्याला नेणार आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे स्वीपर पदामध्ये. एका रूममध्ये पहिलं काय असणार आहे, एका रूममध्ये आपल्याला नेला जाणार आहे, रूमची आपल्याला साफसफाई करून दाखवावं लागणार नीट नेटकेपणानं. आणि दुसऱ्या याच्यात आपल्याला काय करून दाखवावं लागणार आहे, संडास साफ करून आपल्याला दाखवावं लागणार आहे. आणि तिसऱ्या याच्यात जे आपल्याला बाथरूम साफसफाई करून दाखवावं लागणार आहे. तर एवढं काय आपल्याला साफसफाई करून दाखवावं लागणार आहे स्वीपर पदामध्ये. ठीक आहे. आणि त्यानंतरचं जे पद होतं पेंटरचं पद होतं. तर पेंटरमध्ये आपल्याला सिग्नेचर करून दाखवावं लागणार आहे, बोर्डावर पेंटिंग ड्रायव्हिंग काढून दाखवावं लागणार आहे. त्याचबरोबर कलर सुद्धा आपल्याला पेंट करून दाखवावं लागणार आहे त्यांना. ठीक आहे. तर अशा प्रकारे काम आपल्याला करावं लागणार ट्रेड टेस्टमध्ये. आणि त्याचबरोबर कारपेंटरचं सुद्धा पद आहे, इलेक्ट्रिशियनचं सुद्धा आहे, माळीचं सुद्धा. तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल अशा प्रकारे ट्रेड टेस्ट यामध्ये असणार आहे. आणि ट्रेड टेस्ट झाल्यानंतर आपलं यामध्ये काय असणार आहे, पेपर असणार आहे. 100 मार्काचा पेपर असणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 1.5 ते 2 घंट्याचा टाइम आपल्याला पेपरसाठी भेटणार आहे. आणि पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तर पहा यामध्ये आणखीन तुम्हाला एक वेळा सिलेबस सांगून देतो. जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, हिंदी व्याकरण आणि इंग्रजी ग्रामरचा एक विषय त्या ठिकाणी असणार आहे SSC GD सारखा. अशा प्रकारे 100 मार्काचा पेपर आहे, नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तर याच्यावर आपल्याला 100चे 100 प्रश्नावर टिक करून यायचं, कारण की पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे. नेगेटिव्ह मार्किंग जर असते तर जे आपले प्रश्न बरोबर असते तर ते मायनस या ठिकाणी झाले असते, पण पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे, एक लक्षात ठेवा. तर 100चे 100 प्रश्नावर टिक करून यायचं आहे. नंतर पासिंगचं जर आपण विचार केला, पासिंग कमी त्यामध्ये ठेवण्यात आले पेपरमध्ये. तर UR कॅटेगरी OBC कॅटेगरीसाठी पासिंग यामध्ये फक्त 35% आहे, SC ST OBC कॅटेगरीसाठी 33% पासिंग आहे. आजच्या दडीतच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद जय